मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या प्रचार सभेचं दीप प्रज्वलन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून या प्रचार सभेची सुरुवात करावी। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करत आहेत। त्यांच्या समवेत आपले पालकमंत्री लाडके माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब, खासदार डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब, माननीय विवेक भाऊ पंडित साहेब आणि आपले लाडके उमेदवार हरिश्चंद्र भोये सर, हे सर्व मान्यवर या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचं पूजन, त्याचबरोबर भारत माता, बिरसाजी मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील एक लाडकं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, शेती ते अर्थ व शिक्षण अशा सर्व विषयांचे सखोल ज्ञान असणारे नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या लिलया पेलून आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करणारे आणि जबाबदाऱ्या पार पाडताना चढ उताराच्या आलेखाला न जुमानता चालत राहणारा निर्भीड नेता, आपल्या सगळ्यांचा नेता माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले लाडके देवाभाऊ यांचं स्वागत करण्याचा बहुमान आपले लाडके उमेदवार हरिश्चंद्र भोये सर यांना आम्ही देत आहोत। या ठिकाणी भोये सरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय देवाभाऊ यांचं आपली निशाणी म्हणजे पालघर जिल्ह्याची तारपाचं प्रतीक देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीने करावं अशी मी विनंती करतो। माननीय फडणवीस साहेब यांनी या स्वागताचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे। या ठिकाणी भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय भरतभाई राजपूत हे देखील उपस्थित आहेत। आपले लाडके पालकमंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं स्वागत भरतभाई राजपूत यांनी करावं अशी विनंती। रवींद्र चव्हाण साहेब म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके रविदादा, त्यांचं कार्य बघितलं की आपल्या सगळ्यांना प्रचिती येते की शब्दांची पूजा करीत नाही, माणसांसाठी आरती गातो, ज्यांच्या गावी सूर्य नाही त्यांच्या हाती उजड देतो। भरतभाई यांना विनंती आहे की त्यांनी रविदादांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करावं अशी त्यांना विनंती करतो। आता नुकतंच आपण ज्यांना बहुमताने निवडून दिला आणि एक विक्रम घडविला ते आपले लाडके खासदार डॉक्टर हेमंत सौरा साहेब यांचं देखील स्वागत या ठिकाणी जव्हार तालुका अध्यक्ष कुणालजी उदावंत यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब एक मितभाषी आणि आपल्या अस्मिता हास्याने सर्वांना जिंकणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब। या ठिकाणी विवेक भाऊ पंडित हे देखील उपस्थित झालेले आहेत। मी मोखाडा तालुका अध्यक्ष संतोषजी चोथे यांना विनंती करतो की त्यांनी विवेक भाऊंचं यथोचित स्वागत करावं। आपण जवळजवळ 11-11:30 वाजल्यापासून इथं बसलेले आहेत। मी शब्द सुमनाने सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत करतो, सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती करतो आणि अधिक वेळ न घेता मी विवेक भाऊंना विनंती करेन की त्यांनी या उपस्थित प्रचंड जनसमुदायाला आपल्या विचारांनी संबोधित करावं। आदरणीय लाडके नेते विवेक भाऊ पंडित साहेब। महाराष्ट्राचे आशास्थान, एक उमद असं देशाचं नेतृत्व आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, पालकमंत्री ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कोकणाची निवडणूक आता लढवली जाते आहे, ते आदरणीय रवींद्र चव्हाणजी, आपले खासदार डॉक्टर हेमंत सौराजी, उमेदवार हरिभाऊ भोयेजी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला या ठिकाणी माननीय देवेंद्रजींचं ऐकायचं आहे।
मला केवळ काही गोष्टी सांगायच्या आहेत की ज्या आपण ऐकल्या पाहिजेत आणि आपण आपल्या गावागावामध्ये जाऊन सांगितल्या पाहिजे. माननीय देवेंद्रजींनी जे काही महत्वाचे निर्णय ते मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना घेतलेले आहेत, ज्याचा फायदा आपल्या भागातल्या तमाम आदिवासी बांधवांना होतोय, त्या काही निर्णयांची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. सर्वात महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला आणि जो घ्यायला एक धैर्य लागतं, हिंमत लागते. आपल्या भागामध्ये जी बालमृत्यूची समस्या होती, कुपोषणाची समस्या होती, ते बालमृत्यू कशामुळे होतात याच्याबद्दल अनेक वर्ष वाद चालायचे आणि ते कुपोषणामुळे न होता इतर कारणामुळे होतात असं प्रतिपादन दरवेळेला सरकार करत राहायची. परंतु माननीय देवेंद्रजी असे एक मुख्यमंत्री होते की ज्यांनी जव्हारला येऊन आपल्या सर्वांच्या समोर बालमृत्यूचं आणि कुपोषणाचं मूळ कारण भूक आहे हे मान्य केलं आणि त्यावर इलाज त्यांनी सुरू केले. मला त्यांचे तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं मनापासून आभार मानायचे. भूक हे कारण एकदा मान्य केलं की त्याच्यावरचे इलाज, भुकेवर इलाज सुरू होतात. वैद्यकीय इलाज हा बालमृत्यूवर आणि कुपोषणावरचा इलाज नाही, भुकेवरचा इलाज आहे. भुकेवरचा आणखी एक इलाज फार मोठा त्यांनी केला, तो म्हणजे आपल्या भागामध्ये जे हजारो एकर वनशेती आहे, ज्याच्यामध्ये आदिवासींची वर्षानुवर्षाची वहिवाट होती, त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आदिवासी जो भूमिहीन आहे त्याला जमीन मिळाली पाहिजे, तो जमिनीचा मालक झाला पाहिजे आणि त्याच्याबरोबर वृक्ष संवर्धन झालं पाहिजे. हे दोन्ही हेतू डोळ्यासमोर ठेवून आज मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये वनपट्टे जे मिळालेले आहेत त्या सर्वाच्या मागे माननीय देवेंद्रजी आहेत, हे आपण लक्षात ठेवू. जवळपास 188 योजना या वनपट्ट्यावर आपल्या आदिवासींना मिळालेल्या आहेत. अशी एखादी योजना नाही की जी योजना आपण त्या वनपट्ट्यावर राबवू शकत नाही. पूर्वी घरं बांधायला आपल्याला अडथळा यायचा, आता आपल्या वनपट्ट्यामध्ये आपण घर बांधू शकतो असा निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली घेतला गेलेला आहे. घरकुलं ज्यांना आली, ज्या आदिवासींना, आपल्यासमोर प्रश्न होता की घरकुल आलं परंतु घराखालची जमीन कुठे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा प्रश्न आता महाराष्ट्रातला मिटलेला आहे. आता एकही आदिवासी त्याला घराखालची जागा नाही म्हणून घर बांधू शकणार नाही, असं राहणार नाही. तुमच्या जंगलामध्ये 2.5 एकरचं गावठाण हे वन अधिकार कायद्याखाली देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या देवेंद्रजींनी आपल्याला दिलेला आहे. लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना आहेत, परंतु मी तुम्हाला या महत्वाच्या योजना सांगितल्या आणि त्याहीपेक्षा एक सर्वात महत्वाची योजना मानणं शक्य नव्हतं आणि म्हणून ग्रामविकास विभागाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्येच हे सर्व दाखले देण्याची व्यवस्था ही देवेंद्रजींनी केलेली आहे. आपल्या जनतेने विसरू नये आणि आपल्या गावागावामध्ये जाऊन आपल्याला सांगावं लागेल. या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण संपूर्ण श्रमजीवी संघटनेचे लोक जवळपास 36 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं काम करतायत. या मतदारसंघामध्ये हरिभाऊ आपले उमेदवार आहेत. फार मोठ्या फरकानं आपल्याला हरिभाऊंना निवडून द्यायचंय आणि हरिभाऊंना आपल्याला अशासाठी निवडून द्यायचंय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपल्याला माननीय देवेंद्रजींना पाहण्याची इच्छा आहे. त्यांच्या हातामध्ये हे राज्य आलं पाहिजे. या राज्यामध्ये अजून जे काही महत्वाचे प्रश्न बाकी आहेत ते प्रश्न सोडवण्याकरता एक सक्षम नेतृत्व आपल्याला पाहिजे आणि ते देवेंद्रजींच्या मध्ये मी पाहतो. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य आणि कार्यक्षमतेचं कार्य त्यांच्या हातून व्हावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा हरिभाऊंच्या विजयासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विवेक भाऊंना मनपूर्वक धन्यवाद. आपल्या विभागातील व समाजातील समस्यांची जाण असणारा
दुःखी पीडितांच्या जीवनामध्ये प्राण फुंकणारा आणि गेली अनेक वर्षे गोरगरीब व दीनदलितांच्या उद्धारासाठी झटणारा सर्वसामान्यांमधील असामान्य कार्यकर्ता आपले उमेदवार लाडके उमेदवार माननीय हरिश्चंद्र भोये सर, आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करून त्यांचं मनोगत ऐकूया. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भगवान बिरसा मुंडा की. मंचावर उपस्थित आपले लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आपले नेते आदरणीय विवेक भाऊ पंडित साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित सर्व मतदार बंधू, कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, मी हरिश्चंद्र सखाराम भोये विक्रमगड विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. माझी निशाणी आहे कमळाचे फूल. कमळासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा, अशा प्रकारची मी तुम्हाला हृदयापासून विनंती करतो. मित्रांनो, 1986 साली मी या ठिकाणी कैलासवासी माधवराव काणेंनी मला सांगितलं कैलासवासी चिंतामणजी वनगा साहेबांच्या बरोबर राहून कामाला सुरुवात करायची. कैलासवासी चिंतामणजी वनगा साहेब, कैलासवासी विष्णूजी सवरा साहेब यांच्या जोडीने मी कामाला सुरुवात केली. गेली 40 वर्ष या ठिकाणी आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या मध्ये सातत्याने मी 40 वर्ष काम करत आहे. मित्रांनो, मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने सातत्याने या ठिकाणी उमेदवारी देऊन माझा सन्मान केला. सर्वसामान्यातील कुटुंबातील माणसाला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, या विभागामध्ये, या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. रोजगाराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, कुपोषणाचा प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असेल, सांस्कृतिक प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, हे सातत्याने या ठिकाणी कैलासवासी विष्णूजी सवरा साहेब, वनगा साहेबांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं राहिलेलं काम हे मी पुढे नेईन एवढंच वचन देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भोये सरांचे मनपूर्वक आभार. यानंतर नुकताच आपण सर्वांनी एकजुटीने ज्यांचा भरघोस मतांनी विजय घडवलेला आहे ते आपल्या पालघरचे खासदार आदरणीय डॉक्टर हेमंत सवरा साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या भावना आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त करावेत. बोला भारत माता की, भारत माता की. आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय विवेकजी पंडित साहेब, जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत, घटक पक्षातले सर्व मान्यवर, सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित माता भगिनी बंधूंनो, गेल्या लोकसभेमध्ये मला ज्या पद्धतीने तुम्ही मतदान केलं, भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही मला निवडून दिलं, त्यानंतर निश्चितपणे माझ्यावरची जबाबदारी वाढून आपल्या भागातले प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा साधारणतः 27 प्रश्न आपल्या भागातले मांडले आणि त्याचा फॉलोअप सुद्धा घेतोय. माननीय कैलासवासी विष्णूजी सवरा साहेब असतील, वनगा साहेब असतील, त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याच फळीतला आपला आताचा जो कार्यकर्ता आहे, ज्याला भारतीय जनता पार्टी महायुतीने उमेदवारी दिलेले असे माननीय हरिश्चंद्र भोये सर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं, जेणेकरून आपल्याकडचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत माझ्यासोबत ते सुद्धा जर आले तर नक्कीच आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू, सोडवण्याचा प्रयत्न करू, असं सगळ्यांना वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सवरा साहेब. एक डोंबिवलीकर म्हणून रविदादांनी पायाभूत सुविधा, पर्यावरण, वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, क्रीडा, संस्कृती अशा अनेक विषयांवर यशस्वी कामगिरी केली आहे. असं एक यशस्वी व्यक्तिमत्व आपल्या समोर आपले विचार व्यक्त करत आहेत. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे महायुतीचा. आज विक्रमगड मतदारसंघाच्या या विधानसभेच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आदरणीय देवेंद्रजी, सन्माननीय महायुतीचं संपूर्ण व्यासपीठ, माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे महायुतीचे कार्यकर्ता आणि मतदार बंधूंनो, खरं तर मी आपणा सर्वांना इथे विनंती करायला आलो आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी आणि त्याचबरोबर घटक पक्षातील सर्वांनी मिळून असं ठरवलं की या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या सामान्य माणसाची कामं, जनसामान्यांच्या हिताचे जे निर्णय घेतले गेलेत, हे अविरतपणे चालू राहण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि म्हणून संपूर्ण विधानसभा या महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय केलाय. मी विक्रमगडमधील सर्व मतदारांना ही विनंती करायला आलो आहे की आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि आपले सर्व नेते मंडळी यांनी एकच आपल्याला सर्वांना संदेश दिलाय की ही निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी आहे, कोणा एका व्यक्तीसाठी निवडणूक नाही आहे, सामान्य व्यक्तीच्या हितासाठी असणारी निवडणूक आहे. इथला असणारा जनजाती समाज, इथला असणारा शेतकरी, इथला असणारा कष्टकरी आणि इथला असणारा सर्व समाजातील असणारा ओबीसी बांधव यांना सर्वांना एकत्र घेऊन जाणारा एक लोकप्रतिनिधी तुम्हाला आम्हाला सर्वांना विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. एक लक्षात घ्या, एक विचाराचा महायुतीचा असणारा तो लोकप्रतिनिधी असला पाहिजे. त्यामुळे आपलं लक्ष फक्त महायुतीच्या उमेदवाराकडे आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. इतर सर्व उमेदवार जे आहेत हे सर्व उमेदवार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील की आम्ही सुद्धा महायुतीतच आहोत. परंतु लक्षात घ्या, महायुतीत फक्त ना फक्त हरिश्चंद्र भोळे यांनाच महायुतीने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आपण सर्व गावागावातील वस्तीतील प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसं डॉक्टर हेमंत सावरा यांना आपण या भागामध्ये प्रत्येक बूथवरती होणाऱ्या मतदानाच्या 60 ते 70% त्यावेळेला मतदान मिळवून दिलं. प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांनी केलेली त्यावेळची मेहनत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी केली गेलेली मेहनत हीच पुन्हा तुम्हाला आम्हाला सर्वांना करायची आहे. आणि हा विक्रमगड हा मतदारसंघ पुन्हा एकदा महायुतीचाच बालेकिल्ला आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना सिद्ध करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करायला आलो आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जी विकासात्मक कामं या जिल्ह्यामध्ये करू शकलो हे आपणा सर्वांना माहीत आहे. या ठिकाणी असणारी आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे. आपल्याला इथे हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज हवं होतं, त्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, परंतु ती जागा सुद्धा याच महायुतीच्या सरकारमुळे मिळाली आहे हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक व्यवस्था इथल्या असणाऱ्या अनेक योजना, या योजना सुद्धा आपण सर्वजण जाणता की या सर्व योजना महायुतीच्या माध्यमातून झाल्या. पोलीस पाटील असेल, इथल्या असणाऱ्या आशा वर्कर्स असतील, मदतनीस असतील, प्रत्येकाच्या मानधनामध्ये ज्या पद्धतीने वाढ झाली आहे याची सुद्धा आपणा सर्वांना कल्पना आहे. आणि हे सर्व निर्णय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या सरकारने घेतलेले निर्णय आहेत. त्यामुळे या निर्णयाची तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पोचपावती द्यायची असेल तर खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये हरिश्चंद्र भोळे सारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता, महायुतीतला कार्यकर्ता, यालाच त्याचं चिन्ह कमळ आहे, या कमळाच्या समोर बटन दाबून आपण त्यांना जिंकून द्या ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय चव्हाण साहेब यांचं तळमळतं भाषण जर आपण ऐकलं तर आपण निश्चितच महायुतीलाच फक्त मतदान करणार. आपण नेहमी म्हणतो की अत्यंत कमी वयामध्ये देवाभाऊंनी राजकारणात एवढी उत्तुंग प्रतिमा कशी निर्माण केली, तर त्याचं कारण असं आहे की वक्त से पहले बहुत हादसों से लड़ा हूं, मैं अपनी उम्र से कई साल बड़ा हूं. देवाभाऊ अभिमानाने आपले हिंदुत्व व्यक्त करताना म्हणतात की हिंदुत्व म्हणजे एखाद्या समुदायाला विरोध नाही तर सबका साथ सबका विकास ही विचारधारा. हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता, हिंदुत्व म्हणजे जस्टिस फॉर ऑल, हिंदुत्व म्हणजे अपीजमेंट ऑफ नन. आदरणीय देवाभाऊ, टाळ्यांच्या गजरात देवाभाऊंचं हार्दिक स्वागत. भारत माता की वंदे. भारत माता की, भारत माता की.
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आजच्या आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे तडफदार आणि कार्यक्षम पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाणजी, लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत सवराजी, मंचावर उपस्थित खऱ्या अर्थानं गेली 40 वर्ष सातत्याने सामान्य आदिवासींकरता लढा देणारे विवेक भाऊ पंडितजी, जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूतजी, आपले लोकप्रिय उमेदवार, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या जीवनामध्ये काम करत करत आज इथपर्यंत पोहोचलेले जनसामान्यांचे नेते हरिश्चंद्र भोयेजी, आपले बोईसरचे उमेदवार विलास तरेजी, वसंत चव्हाण, संदीप वैद्य, बाबाजी काठोळे, सुरेखाताई चेतले, कुणाल उदवंत, भारतीताई कांबडी, नंदकुमार पाटील, सुशील औस्कर, मधुकर खुताडे, सागर आळशी, मिलिंद झोले, पुंडलिक भानुशाली, विनायक राऊत, संदीप पावडे, ज्योतिताई भोये, विनीत मकणे, रत्नाकर भालेराव, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज आपण सर्व लोक हरिभाऊंना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलोय। विक्रमगडमध्ये आल्यानंतर आणि पालघरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्वर्गीय चिंतामण वनगाजी आणि स्वर्गीय विष्णू सवराजी यांची नेहमीच आठवण येते। विष्णू सवराजींनी या विक्रमगडचं अनेक वर्ष नेतृत्व केलं। एक सामान्यातला सामान्य अशा प्रकारचा नेता की जो असामान्य कार्य करत होता असे आपले विष्णूजी होते। मागच्या निवडणुकीमध्ये आपण डॉक्टर हेमंतला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं। दुर्दैवाने कमी मतांनी आपली सीट निवडून आली नाही आणि या ठिकाणी एक खंड पडला। पण आता पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळाली आहे हे दाखवण्याची की विक्रमगड हे भारतीय जनता पक्षाचं आहे, ते महायुतीचं आहे, ते या ठिकाणी महायुतीच्याच पाठीशी उभं राहणार आहे। आणि म्हणूनच वर्षानुवर्ष आपल्यामध्ये काम करणारा एक नेता हरिभाऊ भोये यांच्या रूपातला आपण उमेदवार म्हणून या ठिकाणी आणला। आणि मला विश्वास आहे हरिभाऊ हा धनदांडग्यांचा नेता नाही, मोठ्या बापाच्या पोटी पैदा झालेला नाही, खूप त्याच्याकडे माल मसाला नाही, पण एकच त्यांच्याकडे गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या सुखदुःखात उपस्थित राहण्याची आणि ते सुखदुःख शेअर करण्याची क्षमता असलेला नेता आमचा हरिभाऊ भोये आहे। आणि म्हणून त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे। आपल्याला कल्पना आहे पालघर जिल्हा झाल्यानंतर या जिल्ह्याच्या विकासाकडे कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या सरकारने लक्ष दिलं। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पालघरचं मुख्यालय हे आपण त्या ठिकाणी तयार केलं। मी सांगितलं हा जिल्हा मागास आहे, हा जिल्हा आदिवासी आहे, हा जिल्हा कुपोषित आहे, पण या जिल्ह्याचं मुख्यालय महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं मुख्यालय असलं पाहिजे आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं मुख्यालय हे आम्ही या पालघर जिल्ह्याचं तयार केलं। मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली।
त्यावेळी या जव्हारमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असो, नगरपालिकेचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रोजेक्ट असो, कधीही निधीची कमतरता मी पडू दिली नाही. या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम केलं. आणि आताच विवेक भाऊंनी सांगितलं, विशेषतः आमच्या आदिवासी समाजाकरता वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण राबवल्या. कुपोषणावर आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कशी मात करता येईल याचं सायंटिफिक काम आपण करून दाखवलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुपोषण कमी आपण आणलं. जे मिशन विवेक भाऊंच्या नेतृत्वात आपण सुरू केलं होतं त्याच्यामुळे कुपोषणाच्या नकाशावरनं आपलं नाव बऱ्यापैकी आपण कमी करू शकलो आणि खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला न्याय देऊ शकलो. खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे, एक महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी केली. विवेक भाऊ माझ्याकडे आमच्या कातकरी समाजाच्या लोकांना घेऊन आले. आमच्या कातकरी समाजाच्या लोकांना सरकारने जमीन तर दिली होती, पण दुर्दैवाने काही धनदांडग्यांनी त्यांची जमीन बळकावली होती. ज्याच्याकडे जमीन 1-1 कोटीचा आज ज्या जमिनीचा भाव आहे, तो व्यक्ती, ती बाई भांडे कुंडे घासत होती, 2 वेळ जेवायची देखील ददात तिची होती. अशा प्रकारची अवस्था होती. आम्ही सांगितलं चालणार नाही, ही जर कातकरी समाजाची जमीन असेल त्या कुटुंबाला द्यावी लागेल. आणि इतक्या वर्षानंतर त्या कातकऱ्यांना त्या बंधनातनं आपण मुक्त केलं आणि त्यांची जमीन त्यांना परत केली. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आपण केलं. आज आपण पाहू शकतो 36 लाख एकराचे वनपट्टे आदिवासी समाजाला एकट्या पालघर जिल्ह्यामध्ये आपण दिले. आणि नुसते पट्टे देऊन थांबलो नाही, तर सर्व प्रकारच्या योजना आपण त्या ठिकाणी लागू केल्या. अगदी पीएम किसान योजना देखील त्याच्यावर लागू केली आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण आदिवासी समाजाला मदत केली. मी मुख्यमंत्री असताना निर्णय केला, खरं म्हणजे मी तर पहिल्यांदा रवींद्र चव्हाणांचे आभार मानेन की त्यांनी यावेळी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी ज्या आमच्या आश्रमशाळा आहेत त्या विविध आश्रमशाळांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. या आश्रमशाळा मॉडेल आश्रमशाळा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्याचवेळी आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि ठरवलं की आपल्या आदिवासी पोरांनी केवळ आश्रमशाळेमध्ये का शिकावं, त्यांना नामांकित शाळांमध्ये शिकता यावं. 50,000 रुपये, 1 लाख रुपये ज्या ठिकाणी फी आहे अशा नामांकित शाळांमध्ये त्यांच्या ऍडमिशनची आपण सोय केली. आज दरवर्षी 50,000 आदिवासीची मुलं शहरातल्या नामांकित शाळांमध्ये शिकतात आणि त्यांची सगळी फी राज्य सरकारच्या वतीनं आपण भरतो. बंधू भगिनींनो, आपण बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आणली, पीएम जनवन योजना आणली. योजनेच्या अंतर्गत 24,000 कोटी रुपये आपण दिले. आपला या ठिकाणी ज्या आदिम जाती आहेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून आमच्या आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आपण केलं. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, या ठिकाणी काँग्रेस असेल, शरद पवारजी असतील, या ठिकाणी उबाठा सेना असेल, 75 वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी सांगितलं भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष होत आहेत आणि आमच्या संविधानाचं जर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी महोत्सव करायचा असेल तर देशामध्ये पहिल्यांदा एक आदिवासी राष्ट्रपती झाल्या पाहिजेत. आणि द्रौपदी मुर्मूंना त्या ठिकाणी राष्ट्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. दुर्दैव बघा, 75व्या वर्षी स्वातंत्र्याच्या याच उबाठा सेनेनं, शरद पवारांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारनं आणि काँग्रेस पक्षानं त्यांचा विरोध केला आणि द्रौपदी मुर्मू यांना हरवण्याकरता जंग पछाडलं. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या देशामध्ये द्रौपदी मुर्मूजी राष्ट्रपती झाल्या आणि या ठिकाणी नरेंद्र मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाल्यानंतर द्रौपदी मुर्मूजींच्या समोर
शपथ घेण्याकरता ते उभे राहिले आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला एका आदिवासी आमच्या राष्ट्रपतींनी शपथ दिली. देशाच्या मुख्य न्यायाधीशाला आमच्या द्रौपदी मुर्मूजींनी शपथ दिली. सर्वोच्च पदावर आज आमची महिला त्या ठिकाणी बसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलं. बंधू भगिनींनो, आज या भागामध्ये विकास झाला पाहिजे म्हणून इतकी वेगवेगळी कामं आपण केली. पण सगळ्यात महत्वाचं 2019 साली आपण घोषणा केली होती, पालघरमध्ये आपल्याला मेडिकल कॉलेज सुरू करायचं आहे. दुर्दैवाने 2.5 वर्ष सरकार नव्हतं. सगळा प्रस्ताव बांधून ठेवण्यात आला. पुन्हा सरकार आलं. आपले रवींद्र चव्हाण पालकमंत्री झाले. मी रवीला सांगितलं, रवीजी पैसे ठेवलेले आहेत, एडीबीचे पैसे खात्यात येऊन पडले आहेत, मेडिकल कॉलेज करायचं आहे, 200 बेडेड 500 बेडेड हॉस्पिटल तयार करायचं आहे, पण जागाच मिळत नाही. काही करा आणि आम्हाला जागा द्या. मी तुम्हाला सांगतो, हे रवींद्र चव्हाण होते म्हणून ही जागा आपल्याला मिळाली. आता जागा मिळालेली आहे आणि तुम्हाला सांगतो, आता लवकरच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचं काम देखील आम्ही सुरू करणार आहोत. पुढच्या 5 वर्षांनी ज्यावेळी आम्ही तुमच्या समोर पुन्हा मतं मागायला येऊ, त्यावेळी या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तयार असेल आणि आमच्या आदिवासी बांधवांची सेवा ते करत असेल. हे आपण या निमित्ताने करून दाखवलं. आज आपल्याला कल्पना आहे, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकरता आपल्या सरकारने काम केलं. आमच्या ओबीसी समाजाकरता मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आमच्या ओबीसीचं वेगळं मंत्रालय मी सुरू केलं. त्या मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसीच्या स्कॉलरशिप सुरू केल्या. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिष्यवृत्ती दिली. आदिवासी विद्यार्थी असतील, एससी विद्यार्थी असतील, सगळ्यांना परदेशी शिष्यवृत्ती आपण दिली. ओबीसीच्या आमच्या विद्यार्थ्यांकरता आपण त्या ठिकाणी 52 हॉस्टेल तयार केले. आणि एवढंच नाही, आमचा आदिवासी असो, आमचा अनुसूचित जातीचा असो की आमचा ओबीसीचा विद्यार्थी असो, या विद्यार्थ्यांना जर हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर 40,000 रुपयापासून 60,000 रुपयापर्यंतचा निर्वाह भत्ता देण्याची सुरुवात आपण केली. तुम्हाला हॉस्टेलमध्ये जागा मिळत नसेल, खोली घेऊन राहा, मेसमध्ये जेवा, आम्ही पैसे देतो, पण शिक्षण सोडू नका. जनसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी नीलक्रांतीची योजना आली. आमच्या मासेमारी करणाऱ्या बांधवांकरता इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विविध योजना मोदीजींनी आणल्या. त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हा पालघर सारखा जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी मागास जिल्हा म्हटलं जायचं, या जिल्ह्यामध्ये एशियातलं सगळ्यात मोठं पोर्ट वाढवण बंदर हे आपण तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेताना 2 गोष्टी आपण सांगितल्या. हे बंदर तर आम्ही बांधू, पण आमच्या कोळी समाजावर, मासेमारी करणाऱ्या समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. पूर्णपणे त्यांचं जीवन हे आहे त्यापेक्षा चांगलं होईल, त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे त्यापेक्षा समृद्ध होईल. अशा प्रकारच्या योजना आपण आखल्या. आणि त्याच वेळी सांगितलं, बंदर तर आम्ही करतोय, पण आमच्या आदिवासीचं जल, जमीन आणि जंगल याच्यावरचा अधिकार कोणाला घेऊ देणार नाही. त्यांना पूर्णपणे या ठिकाणी संरक्षित ठेवायचं काम आपण केलं. आज या वाढवण बंदरामुळे जवळजवळ 10 लाख लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आपण निर्णय केला, रोजगार भूमिपुत्रांना, पालघर जिल्ह्यातल्या आमच्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण स्किल डेव्हलपमेंटचं काम सुरू केलं आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणाईच्या हाताला आपण त्या ठिकाणी काम देतो आहे. आणि एवढंच नाही, या ठिकाणी आता एक नवीन एअरपोर्ट बनवण्याचा निर्णय देखील आपण घेतला. बंधू भगिनींनो, हा पालघर जिल्हा आपल्या भाजी आणि फळांकरता देखील प्रसिद्ध आहे. मुंबईला भाजी आणि फळं पोचवण्याचं काम
या जिल्ह्यामधनं होतं, पण आता हे पोर्ट आणि एअरपोर्ट झालं तर तुमची भाजी, तुमची फळं, तुमचं धान्य, तुमची नाचणी, तुमची नागली ही केवळ मुंबईपुरतं, महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहणार नाही, जगामध्ये ती एक्सपोर्ट करता येईल आणि आमच्या गरीब शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ही व्यवस्था आज आपल्या सरकारने उभी केली आहे. आज एकीकडे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपये आपण दिले, पीएम किसान योजनेतनं 6,000, पीएम साहेबांनी दिले, आपणही 6,000 दिले, 12,000 रुपये आपण देतो. पण आता आमचे हरिभोयेजी निवडून आले की 12,000 नाही, 15,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला. आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विजेचं बिल आपण माफ केलं. आता पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना कृषी पंपाकरता विजेचं बिल भरावं लागणार नाही, त्यांचं सगळं बिल आपलं महाराष्ट्राचं सरकार भरेल. ही व्यवस्था आपण केली. सोबत सौर कृषी पंपाची योजना आणली. जो मागेल त्याला सौर कृषी पंप 25 वर्ष त्या सगळ्या परिवाराला, त्या शेतकऱ्याला विजेचं बिल लागणार नाही व्यवस्था केली. आणि त्यासोबत शेतकऱ्यांकरता वेगळी कृषी वीज वितरण कंपनी तयार केली, ज्या कंपनीच्या माध्यमातून 14,000 मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली. 18 महिन्यांनी हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस, दिवसाची 12 तास वीज आणि रात्रीची 12 तास वीज, 24 तास वीज मिळेल. ही व्यवस्था आपण या ठिकाणी केली. आणि एवढंच नाही, आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं आमचा हरिभोये निवडून आले की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, आपल्या देशाला जर विकसित भारत तयार करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, या देशाची 50% लोकसंख्या आमच्या माता भगिनी, ज्या माता भगिनींना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीचं केंद्रबिंदू बनवावं लागेल. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनांमधनं जी आमची महिला 1 लाख रुपये वर्षाला कमवते किंवा त्यापेक्षा जास्त कमवते, तिला लखपती दीदी म्हणतात. महाराष्ट्रात 11 लाख लखपती दीदी आम्ही बनवल्या. आता 25 लाख बनवणार आहोत आणि त्यानंतर 50 लाख लखपती दीदी बनवणार आहोत. मी या ठिकाणी हरिभाऊ तुम्हाला देखील विनंती करतो, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे. निवडून आल्यानंतर या विक्रमगडमध्ये, या जव्हारमध्ये, या मतदारसंघामध्ये किमान 20,000 आमच्या भगिनींना लखपती दीदी तुम्ही तयार करा. त्यांचं जीवन तुम्ही बदला. आणि विलास तरेजी तुम्ही बोईसरमध्ये आमच्या बहिणींना त्या ठिकाणी लखपती दीदी बनवा. एवढंच नाही, लेक लाडकी सारखी योजना आपण आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये जर कन्या जन्माला आली, जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, 1 लाख रुपये त्या घराला मिळतील. ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल, मुलगी नाही लक्ष्मी जन्माला आली असं वाटलं पाहिजे, ते घर लखपती झालं पाहिजे. ही योजना आपण राज्यामध्ये सुरू केली. एवढंच नाही, आमच्या महिलांकरता एसटी मध्ये 50% कन्सेशन आपण दिलं. आता महिलांना एसटी मध्ये प्रवासाकरता अर्धच तिकीट लागतं. ही योजना जेव्हा आम्ही सुरू केली, एसटी महामंडळाचे लोक आले, आम्हाला म्हणाले साहेब योजना करू नका, एसटी तोट्यात आहे, ती डबघाईला येईल. आम्ही सांगितलं करावी लागेल. महिन्याभरापूर्वी तेच लोक आले, आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही. आधी आले म्हणाले सुरू करू नका, आता म्हणता बंद करू नका. म्हणाले ही योजना सुरू झाल्यापासून
इतक्या महिलांनी एसटीत प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली. त्यामुळे आता ही योजना बंद करू नका. बंधू भगिनींनो, मी थोडी माहिती घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं, आमच्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये आमच्या भाऊजींना सांगतात, तुम्ही घरी बसा, मीच तालुक्याला आणि शहराला जाऊन येते. तुम्ही गेले की दुप्पट पैसे खर्च होतात. तुम्ही पान खाता, तंबाखू खाता, खर्रा खाता, मावा खाता, दारू पिता, व्यसन करता, पैसे गमावून येता. मी गेली की अर्ध्याच पैशामध्ये जाऊन येते आणि सगळे पैसे वाचवून आणते. आमच्या लाडक्या बहिणीच आज प्रवास करायला लागल्या आहेत. आपल्या सरकारने निर्णय घेतला आमच्या मुलींना शिकवण्याचा. आपल्याला कल्पना आहे, शिक्षणाचं खासगीकरण झालंय. डॉक्टर बनायचं आहे, वकील बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, MBA बनायचं आहे. 2 लाख रुपये फी, 4 लाख रुपये फी. सामान्याने काय करायचं हा प्रश्न आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर एका घरामध्ये एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तर आई बाप मुलाला शिकवतात, मुलीला सांगतात तुझ्या भावाला शिकवण्या इतकेच पैसे आमच्याकडे आहेत, तुझं भाई लग्नच करून द्यायचं आहे, त्यात मग तू घरी बस. म्हणजे मुलगी कितीही हुशार असली तरी तिला बिचारीला शिक्षण मिळत नाही. आम्ही आई बापाला सांगितलं, मुलीला शिकवण्याकरता तुमच्याकडे पैसे नसतील, काळजी करू नका. मुलीचे मामा मंत्रालयात बसले आहेत, ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि आम्ही मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. आता मुलींना 2 लाख फी लागो, 4 लाख फी लागो, 5 लाख फी लागो, 10 लाख फी लागो, मुलींची फी आम्ही भरणार, आमच्या मुलींना आम्ही शिकवणार. हा निर्णय आपण या ठिकाणी केला. एवढंच नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना येणं सुरू झालं. योजना आम्ही घोषित केली तर हे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे लोक, हे काँग्रेसचे लोक, उबाठाचे लोक आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्यावर अनेक व्यंग कसायचे. त्या ठिकाणी म्हणायचे ही योजना होऊच शकत नाही, ही तर फसवी आहे, हा तर जुमला आहे, हे तर मूर्ख बनवताय, कोणाच्या खात्यात जाणार नाही. बहिणींनो, त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आम्ही जमा करून टाकले. यांचे थोबडे एवढे एवढे होऊन गेले. पण बघा, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरतात. हे शरद पवार गटाचे, उद्धव ठाकरे गटाचे, काँग्रेस गटाचे तुमचे सावत्र भाऊ हे कोर्टामध्ये गेले. यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये जाऊन सांगितलं ही योजना बंद करा, कारण या योजनेमध्ये पैशाचा चुराडा होतोय. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ होते, आम्ही कोर्टाला पटवून दिलं आणि कोर्टाने देखील सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि एक खुशखबरी सांगतो, पुन्हा एकदा आपले हरी भोयेजी, विलास तरेजी निवडून आले की तुम्हाला 1500 रुपये नाही देणार, तुम्हाला 2100 रुपये महिना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. हा निर्णय आम्ही केलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत, कारण आपले उमेदवार निवडून आले तर लाडकी बहीण योजनेच्या बाजूनी हात वर करतील आणि हे दुसरे उमेदवार जर या ठिकाणी निवडून आले तर खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता या ठिकाणी हात वर करतील. खरं म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, काही लोक या मतदारसंघामध्ये बंडखोरी करतायत. पण मी त्यांनाही सांगू इच्छितो, जर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं नाव सांगणार असाल, जर खऱ्या अर्थानं आमची जी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची जी आमची शिवसेना आहे, त्या शिवसेनेचे खरे सैनिक असाल तर बेईमानी ही तुम्हाला करता येणार नाही. अरे शिवसैनिकाच्या रक्तामध्ये बेईमानी असू शकत नाही आणि जो बेईमान आहे तो शिवसैनिक होऊ शकत नाही. त्यामुळे जर कोणी बेईमानी करत असेल तर अशा बेईमानांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवा.
आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा कमळ आपलं फुलवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजप महायुतीचा आदरणीय देवाभाऊंच्या भाषणामध्ये आपल्याला फक्त अभ्यास आणि या समाजाच्या विकासाची तळमळ दिसून आली. असं नेतृत्व ज्या ठिकाणी आहे तिथे विजय निश्चित आहे. आपल्या करोडो जनतेच्या मनात देवाभाऊ स्थान मिळवलं. देवाभाऊंचा एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा. रात्रंदिन एक लक्ष एक